नमस्कार, मी सौ अनुजा देवबानकर, आदर्श विद्यालय मुलींचे हायस्कूल, नातूबाग शुक्रवार पेठ पुणे 2 या प्रशालेमध्ये इयत्ता 9वीच्या सर्व विद्यार्थिनींचे आजच्या तासिकेमध्ये सहर्ष स्वागत करते. विद्यार्थिनींनो, मागील तासिकेमध्ये आपण गणित भाग 1 मधील प्रकरण पहिले संच या प्रकरणाला सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण संच म्हणजे काय, तसेच संच लिहिण्याच्या पद्धती व त्यावर आधारित सराव संच 1.1 हा पूर्ण केला होता. त्याचबरोबर आपण संचाचे प्रकार हे सुद्धा अभ्यासले होते. संचाचे प्रकार जे आहेत ते आहेत 4. त्याची पुन्हा एकदा आपण उजळणी करूयात. बघा, एक घटक संच, ज्या संचात फक्त एकच घटक असतो अशा संचाला एक घटक संच म्हणतात. त्यानंतर रिक्त संच, ज्या संचात दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक नसतो त्यास रिक्त संच म्हणतात. आणि तो रिक्त म्हणजेच रिकामा महिरपी कंस किंवा फाय या चिन्हाने दाखवतात, म्हणजे त्याच्यामध्ये एकही घटक हा नसतो. पुढचा तिसरा प्रकार आहे शांत संच, म्हणजेच जो संच रिक्त आहे, रिक्त संच हा सुद्धा शांत संच असतो आणि ज्या संचातील घटकांची संख्या ही मर्यादित असते, म्हणजेच मोजता येते, त्याला आपण शांत संच असं म्हणतो. आणि शेवटचा जो चौथा प्रकार आहे तो आहे अनंत संच, ज्या संचातील घटकांची संख्या ही अमर्याद असते, म्हणजेच आपण ती मोजू शकत नाही, त्याला अनंत संच असे म्हणतात. यानंतर आपण पुढचा भाग जो आज अभ्यासणार आहोत तो आहे समान संच. मग आता समान संच म्हणजेच इक्वल सेट्स म्हणजे काय ते आपण बघूयात. संच ए मधील प्रत्येक घटक हा संच बी मध्ये आणि बी या संचातील प्रत्येक घटक हा संच ए मध्ये असेल तर ते संच समान आहेत असे म्हणतात. म्हणजे दोन्ही संचातील घटक 2 किंवा 3 कितीही संच असतील तर त्या प्रत्येक संचातील घटक हे समान म्हणजेच सारखे असतील तर त्याला समान संच असं म्हणतात. आणि समान म्हणून ते चिन्हात लिहिताना ए बरोबर बी, म्हणजेच दोघं संचामध्ये समान घटक आहेत म्हणून समानसाठी बरोबरचं चिन्ह त्यामध्ये चिन्हाच्या रूपाने दाखवताना काढतात. त्यासाठी त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत, ती सुद्धा आपण बघू, म्हणजे तुम्हाला समान संच ही संकल्पना अधिक स्पष्ट होईल. बघा, पहिलं उदाहरण काय आहे. ए बरोबर एक्स असा की एक्स हे लिसन या शब्दातील अक्षर आहे. आता लिसन या शब्दातील अक्षर जर ए या संचामध्ये यादी पद्धतीने लिहायचे झाले तर बघा त्यांनी पुढे लिहून दाखवलेलं आहे. ए बरोबर LISTEN हे अक्षर त्यामध्ये आलेले आहेत. त्याचबरोबर बी हा संच असा आहे की वाय असा की वाय हे सायलेंट या शब्दातील अक्षर आहे. म्हणून बी बरोबर काय आलेलं आहे यादी पद्धतीने ते सुद्धा त्यांनी पुढे दिलेलं आहे. बी बरोबर आहे SILEN आणि T हे अक्षर त्याच्यामध्ये आलेले आहेत. जर तुम्ही ए आणि बी या दोन्ही संचाचं निरीक्षण केलं तर दोन्ही संचामध्ये हे सारखेच घटक आलेले आहेत, म्हणून त्यांचा फक्त क्रम त्या ठिकाणी बदललेला आहे. बघा, ए आणि बी यातील घटकांचा क्रम वेगळा आहे पण घटक मात्र दोन्ही संचामध्ये समान आहेत. म्हणूनच ए बरोबर बी, म्हणजेच ए आणि बी हे समान संच आहेत. आता उदाहरण दुसरं बघा, त्यामध्ये सुद्धा ए आणि बी हे दोन संच दिलेले आहेत. ए बरोबर एक्स असा की एक्स बरोबर 2n आणि स्मॉल एन जो आहे तो कॅपिटल एनचा म्हणजे नैसर्गिक संख्या संचचा घटक आहे आणि तो एक्स जो आहे तो 0पेक्षा मोठा आणि 10पेक्षा लहान किंवा 10च्या बरोबर असा आहे. मग 2n म्हणजेच 2च्या पाड्यातील संख्या, पण त्या फक्त 10च्या पर्यंतच येणार, म्हणजे ए हा यादी पद्धतीने लिहिताना 2, 4, 6, 8, 10 असा येणार आहे. आणि बी बरोबर जो संच आहे तो आहे वाय असा की वाय ही समसंख्या आहे पण वाय हा 1पेक्षा मोठा किंवा बरोबर आणि 10पेक्षा लहान
किंवा बरोबर असा आहे. मग एकपेक्षा मोठ्या ज्या समसंख्या आहेत त्या आहेत 2, 4, 6, 8 आणि 10 बरोबर किंवा 10पेक्षा लहान म्हणजे त्या 10पर्यंतच येणार आहेत. मग जर आपण ए आणि बी या दोन्ही संचातील जर घटक बघितले तर ते आपल्याला सारखेच दिसत आहेत. म्हणून इथे सुद्धा ए आणि बी हे 2 समान संच आहेत. आता त्यांनी खाली सी आणि डी हे 2 संच दिलेले आहेत. बघा बरं, सीमध्ये कोणकोणते घटक आहेत? तर सीमध्ये आहे 1, 3, 5, 7 आणि डीमध्ये आहे 2, 3, 5, 7. मग सी आणि डी हे समान संच होतील का? विचार करा तुम्हीच. तर अर्थातच होणार नाही. 3, 5, 7 हे जे 3 घटक आहेत ते दोन्ही संचामध्ये आहेत, पण सीमध्ये जो 1 हा घटक आहे तो डीमध्ये नाही आणि डीमध्ये जो 2 हा घटक आहे तो सीमध्ये नाही. म्हणजे इथे सर्व घटक हे सारखे नाही आहेत. म्हणूनच हे 2 संच हे समान संच नाही. बघा त्यांनी ते सांगितलेलं आहे, कारण 1 हा सीचा घटक आहे पण 1 हा डीचा घटक नाही. तसेच 2 हा डीचा घटक आहे पण 2 हा सीचा घटक नाही. म्हणून सी व डी हे समान संच नाहीत. मग समान संच नाहीत हे चिन्हाच्या रूपाने दाखवताना बरोबरच्या मध्ये तिरकी रेष मारलेली आहे. म्हणजेच सी आणि डी हे समान संच नाहीत. खाली एक त्यांनी अजून एक उदाहरण दिलेलं आहे आणि याचा पडताळा तुम्हाला घ्यायला सांगितलेला आहे. बघा, जर ए बरोबर 1, 2, 3 आणि बी बरोबर 1, 2, 3, 4 तर ए समान संच नाही बीचा याचा पडताळा घ्या. तर एमध्ये 1, 2, 3 हे घटक आहेत, तर बीमध्ये 1, 2, 3, 4 असे घटक आहेत. तर 4 हा घटक हा बीचा घटक आहे पण तो एचा घटक नाही. म्हणजेच येथे घटकांची संख्या ही सारखी नाही, शिवाय घटकसुद्धा सारखे नाहीत. म्हणून ए हा समान संच बीचा नाही असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर आता तुम्हाला समान संच म्हणजे काय हे आता नक्कीच समजले असेल. तर आता या ठिकाणी सराव संच 1.2 जो आहे तो त्यावर आधारित आहे. त्यामध्ये एकूण 4 उदाहरणं आहेत. त्यातली पहिली 3 उदाहरणं ही तुम्हाला समोर दिसत आहे. तर त्यातलं पहिलं जे उदाहरण आहे ते आपण बघणार आहोत. खालीलपैकी कोणते संच हे समान आहेत व कोणते नाहीत ते सहकारण लिहा. बघा, या ठिकाणी 3 संच तुम्हाला समोर दिसत आहेत, ए, बी आणि सी. मग आता एमध्ये काय दिलेलं आहे? तर ए बरोबर कसा संच आहे तो? तर ए बरोबर एक्स असा की 3x - 1 बरोबर 2. त्यानंतर बी बरोबर एक्स असा की एक्स ही नैसर्गिक संख्या आहे पण एक्स ही मूळही नाही व संयुक्तही नाही. आणि सी हा संच असा आहे की एक्स हा असा आहे की एक्स हा नैसर्गिक संख्या संचचा घटक आहे आणि एक्स हा 2पेक्षा लहान आहे. मग आपण प्रत्येक संच जो आहे तो बघूयात. त्या ठिकाणी आपल्याला कोणते घटक मिळतात. प्रथमतः आपण ए हा संच बघूयात. बघा, एमध्ये दिलेलं आहे की एक्स असा आहे की 3x - 1 बरोबर 2. मग आपल्याला या ठिकाणी एक्सची किंमत शोधावी लागणार आहे. म्हणून जो -1 आहे तो 2शी अधिक झालेला आहे आणि आपल्याला मिळालेला आहे 3x बरोबर 2 + 1. मग 2 + 1 म्हणजेच मिळालेला आहे 3. म्हणजेच आपल्याला पुढची पायरी मिळालेली आहे ती आहे 3x बरोबर 3. मग 3 आणि एक्समध्ये चिन्ह नाही म्हणजेच गुणाकाराची क्रिया आहे आणि तो 3 या बरोबरच्या जे पलीकडे 3 आहेत त्याच्याशी भागिले होणार आहे आणि 3 × 3चा भाग जाऊन आपल्याला मिळणार आहे एक्स बरोबर 1. म्हणजे आपल्याला ए जर संच हा सोडवला तर त्याच्यामध्ये घटक जो मिळालेला आहे तो आहे 1. मग आता बी हा संच काय आहे बघा बरं. तर बी या संचामध्ये एक्स ही नैसर्गिक संख्या आहे. आता तुम्हाला माहितीच आहे की मागच्याच तासिकेला आपण नैसर्गिक संख्या संच म्हणजे काय ते बघितलं होतं. तर कॅपिटल एनने नैसर्गिक संख्या संच हा दाखवला जातो आणि त्यामधले घटक हे आपण निसर्गात वापरणाऱ्या संख्या म्हणजे ज्या 1 पासून सुरू होतात 1, 2, 3 अशा पुढे अनेक संख्या
या नैसर्गिक संख्यामध्ये येतात. मग पुढे त्यांनी अजून एक अट सांगितलेली आहे की एक्स ही मूळही नाही व संयुक्तही नाही. मग जी नैसर्गिक आहे पण मूळही नाही आणि संयुक्तही नाही अशी संख्या मात्र फक्त एकच आहे. बघा, अशा प्रकारची नैसर्गिक संख्या फक्त एक आहे की जी मूळही नाही आणि संयुक्तही नाही. म्हणजे आपल्याला एमध्ये सुद्धा एक हा एकच घटक मिळाला, बीमध्ये सुद्धा एक हा एकच घटक मिळाला. आता आपण शेवटचा जो संच आहे सी त्याचा विचार करू. बघा, शेवटच्या संचामध्ये एक्स हा परत नैसर्गिक संख्या संचचा घटक आहे. म्हणजे नैसर्गिक संख्या संच मी आत्ताच सांगितलं की 1 पासून सुरू होतो, पण त्यांनी पुढे अजून एक अट सांगितलेली आहे की तो जो एक्स आहे तो 2 पेक्षा लहान आहे. मग 2 पेक्षा लहान म्हणजेच त्या ठिकाणी सीमध्ये कोणता घटक येणार आहे? तर अर्थातच 2 पेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या ही फक्त 1 आहे. मग आता आपण हे तिन्ही जे संच आहेत ते यादी पद्धतीने लिहायचे झाले तर आपल्याला तिन्हीमध्ये एक हा एक समान घटक आपल्याला त्या ठिकाणी मिळालेला आहे. म्हणजेच संच ए, संच बी व संच सी हे समान संच आहेत, कारण तीनही संचातील एक हा घटक समान आहे. म्हणून संच ए बरोबर संच बी बरोबर संच सी, म्हणजेच हे तिन्ही संच जे आहेत ते समान संच आहेत असं आपण त्यांना म्हणू शकतो. ठीक आहे, आता त्याच सराव संचमधलं अजून जे दुसरं उदाहरण आहे ते सुद्धा आपण बघूयात. बघा, दुसरं उदाहरण जे आहे ते काय आहे? ए व बी समान आहेत का ते सकारण लिहा. मग आता एमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे सम असलेल्या मूळ संख्या. हे आपण मागच्याच तासिकेला बघितलं होतं की मूळ असलेल्या संख्या म्हणजे कोणत्या? तर त्या संख्या या कोणाच्याही पाड्यात येत नाही, त्याला आपण मूळ संख्या म्हणतो. आणि सम असलेली मूळ संख्या ही फक्त एक आहे. ती कोणती आहे बरं? सम असलेली मूळ संख्या तर ती आहे 2. म्हणजे आपल्याला ए या संचामध्ये 2 हा घटक मिळाला, कारण 2 ही फक्त सम आणि मूळ अशी दोन्ही संख्या फक्त एकच आहे. त्यानंतर बीबद्दल सांगितलेलं आहे. बघा त्यांनी की एक्स असा की 7x - 1 बरोबर 13. मग आपण हे समीकरण आता सोडवूयात. 7x - 1 बरोबर 13. मग जो -1 आहे तो 13शी पुढच्या पायरीला अधिक झालेला आहे आणि 13 + 1 मिळालेला आहे 14. म्हणजेच पुढची पायरी जी आहे ती मिळालेली आहे 7x बरोबर 14. मग परत 7 आणि एक्समध्ये चिन्ह नाही, म्हणजेच गुणाकाराची क्रिया आहे. मग तो 7 14शी भागिले होऊन 7 दुने 14चा भाग जाईल आणि आपल्याला एक्स बरोबर मिळणार आहे 2. म्हणजे बी या संचामध्ये सुद्धा आपल्याला 2 हा घटक मिळाला आहे. मग बघा बरं, आता एमध्ये सुद्धा आपल्याला 2 हाच घटक मिळाला आणि बीमध्ये सुद्धा 2 हाच घटक मिळाला. म्हणून आपण या दोन्ही संचांना समान संच म्हणू शकतो का? तर अर्थातच हो, कारण या दोन्ही संचाचे घटक हे समान आहेत. बघा, संच ए व संच बी हे समान संच आहेत, कारण दोन्ही संचाचे घटक हे समान आहेत, ते म्हणजे 2. म्हणून संच ए बरोबर संच बी. बघा, समजतंय का हे उदाहरण? सममूळ संख्या, मूळ संख्या आणि त्याच्यात पुन्हा सम असलेली ही फक्त 2 आहे. आणि बी संचामध्ये त्यांनी एक्सबद्दल अट दिली होती की एक्स असा होता की 7x - 1 बरोबर 13. तेच समीकरण सोडवल्यानंतर आपल्याला एक्सची किंमत 2 मिळाली. एक्सची किंमत 2 म्हणजेच बी या संचातला घटक आपल्याला त्या ठिकाणी 2 मिळाला. मग दोन्ही संचाचे आपण बघितल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की दोन्ही संचामधले घटक हे समान आहेत. मग दोन्ही संचातले घटक जेव्हा समान येतात तेव्हा आपण त्या दोन्ही संचांना समान संच असे म्हणतो. ठीक आहे, आता हे उदाहरणसुद्धा तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर तिसरं जे उदाहरण आहे ते आपण बघणार आहोत. पुढीलपैकी कोणते संच रिक्त आहेत ते सकारण लिहा. मगाशीच आपण संचाचे प्रकार
हे बघितले, त्यामध्ये रिक्त संच म्हणजे काय ते सुद्धा आपण बघितलं. तर पुन्हा एकदा मी सांगते, रिक्त संच म्हणजे ज्या संचात एकही घटक येत नाही त्याला आपण रिक्त संच असे म्हणतो. मग त्यामध्ये परत 3 संच दिलेले आहेत. बघा, त्यामध्ये पहिला जो संच आहे तो आहे ए बरोबर स्मॉल ए असा की ए ही शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे. आता मी मगाशीच सांगितलं की नैसर्गिक संख्या संच हा 1 पासून सुरू होतो. मग 1 पासून जर सुरू होत असेल तर शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या कोणती येईल का? तर नाही, कारण नैसर्गिक संख्या संच हा 1 पासून सुरू होतो. मग शून्यापेक्षा लहान अशी नैसर्गिक संख्या ही कोणतीच नाही. म्हणजेच ए या संचामध्ये आपल्याला कोणताच घटक हा मिळणार नाही. मग ज्यावेळेस कोणताच घटक मिळत नाही म्हणजेच त्या संचाला आपण रिक्त संच असं म्हणतो. मग बघा, त्याचं उत्तर कसं लिहायचं आहे. तर ए हा शून्यापेक्षा लहान आहे. पण आपल्याला माहीतच आहे की नैसर्गिक संख्यांची सुरुवात ही 1 पासून होते आणि त्यांनी ए ही नैसर्गिक संख्या आहे असं दिलेलं आहे. म्हणून ए हा रिक्त संच म्हणजे नुसताच रिकामा महिरपी कंस हा काढलेला आहे आणि म्हणून संच ए हा रिक्त संच आहे. आता पुढे दुसरं जे उदाहरण आहे ते बघा काय आहे. त्यामध्ये बी हा संच दिलेला आहे आणि त्या ठिकाणी एक्स हा असा आहे की एक्स वर्ग बरोबर 0. मग आता बघूयात आपण ते कसं सोडवायचं. तर एक्स वर्ग बरोबर 0 असेल तर आपण एक्सची किंमत काढलेली आहे त्यावरनं दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेतले. वर्गाच्या उलट जी क्रिया आहे ती आहे वर्गमूळ. म्हणजेच आपल्याला एक्स वर्गचं वर्गमूळ काढलं तर एक्स मिळाला आणि शून्याचं वर्गमूळ तर 0च येतं. म्हणजे बी या संचामध्ये आपल्याला 0 हा घटक मिळाला. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला एक घटक मिळालेला आहे, तो म्हणजे 0. मग जर आपल्याला त्या ठिकाणी घटक मिळत असेल तर तो रिक्त संच होईल का? तर नाही. म्हणूनच संच बी हा रिक्त संच नाही. आता शेवटचा जो सी संच आहे तो काय होता बघा. तर एक्स असा की 5x - 2 बरोबर 0. मग आता 5x बरोबर तो 0 अधिक 2 झाले म्हणजेच 2 मिळाले. म्हणजेच 5x बरोबर 2. मग जो 5 आहे तो 2शी भागिले झाला आणि पुढची पायरी जी आहे ती मिळालेली आहे x बरोबर 2/5. मग 5ने 2ला भाग दिल्यानंतर आपल्याला दशांश अपूर्णांकात त्याचं उत्तर मिळालेलं आहे x बरोबर 0.4. पण आपल्याला अट दिली होती की x हा नैसर्गिक संख्या संचचा घटक आहे. पण आपल्याला एक्सची किंमत ही 0.4 मिळाली. मग 0.4 हा नैसर्गिक संख्येचा घटक नाही. आपल्याला माहिती आहे की नैसर्गिक संख्या संचामध्ये 1, 2, 3 याप्रमाणे घटक येतात. म्हणजेच 0.4 हा नैसर्गिक संख्येचा घटक नाही. म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी सीमध्ये कोणतीच नैसर्गिक संख्या ही मिळत नाही, कारण आपल्याला एक्सची किंमत ही 0.4 मिळालेली आहे. म्हणजेच एक्स हा आपल्याला त्या ठिकाणी कोणताच घटक मिळत नाही. म्हणजे सी बरोबर आपल्याला त्या ठिकाणी एकही घटक मिळाला नाही. म्हणून सी बरोबर आपण रिकामा महिरपी कंस दाखवलेला आहे. म्हणून संच सी हा रिक्त संच आहे. आता रिक्त संच म्हणजे काय ते सुद्धा तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. आता सराव संच 1.2 मध्ये जो चौथा प्रश्न आहे तो तुम्ही स्वाध्याय म्हणून पूर्ण करायचा आहे. तर सराव संच 1.2 मध्ये जो चौथा प्रश्न आहे तो काय आहे बघा. पुढीलपैकी कोणते संच शांत व कोणते अनंत आहेत ते सकारण लिहा. आता शांत संच आणि अनंत संच म्हणजे काय हे आपण मगाशीच संचाच्या प्रकारामध्ये बघितलं की ज्या संचातील घटक हे आपण मोजू शकतो किंवा ज्या संचातील घटकांची संख्या ही मर्यादित असते त्याला आपण शांत संच म्हणतो. आणि त्याच्या उलट ज्या संचातील घटकांची संख्या ही अमर्याद असते म्हणजेच आपण ती मोजू शकत नाही त्याला अनंत संच असे म्हणतात. त्यानुसार आता आपण इथे एकूण 7 उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. त्यातलं पहिलं उदाहरण बघा. ए बरोबर एक्स असा की एक्स हा 10 पेक्षा लहान आणि
एक्स ही नैसर्गिक संख्या आहे. आता त्या ठिकाणी तुम्हाला कारणसुद्धा लिहायचं आहे. मग तुम्ही पहिल्यांदा ए हा संच लिहायचा. मग बघा आता एक्स काय सांगितलेलं आहे, तर एक्स ही नैसर्गिक संख्या सांगितलेली आहे. मग नैसर्गिक संख्या कुठून सुरू होतात, तर 1 पासून, पण त्यांनी 10पेक्षा लहान सांगितलेली आहे. म्हणजेच तिथे ए बरोबर यादी पद्धतीने लिहिताना तुम्ही कसं लिहिणार आहात, तर ए बरोबर 1, 2, 3 10पेक्षा लहान म्हणजे कुठपर्यंत येणार आहेत त्या, तर 9पर्यंतच येणार आहे आणि तो महिरपी कंस त्या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. मग यातील घटक आपण मोजू शकतो का, तर मोजू शकतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 9 घटक याच्यामध्ये येतात. म्हणजेच आपण हे मोजू शकतो. यामधील घटकांची संख्या ही मर्यादित आहे, म्हणून हा शांत संच आहे. शांत संचाची व्याख्या लिहून पुढं ते त्या ठिकाणी लिहायचं आहे, म्हणून हा शांत संच आहे. बघा आधी ए बरोबर हे जे उदाहरण आहे ते लिहायचं. मग पुढच्या पायरीला ए बरोबर 1, 2, 3, 4 ते 9पर्यंत घटक हे यादी पद्धतीने लिहायचे आणि मग शांत संचाची व्याख्या लिहून हा दिलेला ए संच हा शांत संच आहे असं शेवटी तुम्ही उत्तर लिहिणार आहात. बघा आता दुसरा जो संच आहे तो काय आहे, तर वाय असा की वाय हा -1 पेक्षा लहान आहे आणि वाय ही पूर्णांक संख्या आहे. आता आपण संख्या संच जे बघितले त्यामध्ये पूर्णांक संख्या संच हा सुद्धा आपण मागच्या तासिकेला बघितला होता. तर पूर्णांक संख्यामध्ये सर्व धनसंख्या, ऋणसंख्या आणि शून्य मिळून पूर्णांक संख्या संच हा तयार होतो. मग -2पेक्षा ज्या लहान संख्या आहेत पूर्णांक त्या म्हणजे -2, -3, -4 अशा अनंत संख्या त्या ठिकाणी येणार आहेत. मग तुम्ही यादी पद्धतीने लिहिताना बी बरोबर -2, -3, -4 कॉमा देऊन पुढे आपण अनंत त्या दाखवणार आहोत आणि या संचातील घटक हे आपण मोजू शकत नाही, म्हणजेच त्यातील घटकांची संख्या ही अमर्यादित असते अशी अनंत संचाची व्याख्या लिहून, म्हणून बी हा अनंत संच आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणणार आहोत. आता तिसरं जे उदाहरण आहे ते काय आहे बघा. सी बरोबर तुमच्या शाळेतील 9वीमधील सर्व विद्यार्थ्यांचा संच. आता तुमच्या वर्गातील विद्यार्थी तुम्हाला विचारले तर त्यांची संख्या ही तुम्ही अर्थातच मोजू शकता की नाही, तर मोजू शकता. म्हणजे कुठल्याही वर्गातल्या विद्यार्थ्यांची संख्या ही आपण मोजू शकतो. म्हणजेच तिथे शांत संचाची व्याख्या लिहून तुम्ही सी हा शांत संच आहे असं त्या ठिकाणी म्हणणार आहात. पुढचं चौथं जे उदाहरण आहे ते आहे तुमच्या गावातील रहिवाशांचा संच. आता हा सुद्धा आपण त्या ठिकाणी मोजू शकतो, म्हणून शांत संचाची व्याख्या लिहून इथं सुद्धा तुम्ही ते तुमच्या गावातील रहिवाशांचा संच हा शांत संच आहे असं तुम्ही त्या ठिकाणी लिहिणार आहात. पाचवं जे आहे प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच, तो सुद्धा शांत संच आहे असं तुम्ही लिहिणार आहात. बघा आता 6वं काय आहे, पूर्ण संख्या संच. आता पूर्ण संख्या संच म्हणजे कोणत्या, तर नैसर्गिक संख्या तर त्याच्यामध्ये येतातच, शिवाय त्याच्यामध्ये अजून एक घटक समावेश होतो तो म्हणजे शून्य. म्हणजे 0, 1, 2, 3, 4 पुढे अशा अनंत संख्या. मग हा कोणत्या प्रकारचा संच होईल ते आता तुम्ही लिहायचं आहे. त्याचबरोबर परिमेय संख्या संच. मग परिमेय संख्या संचसुद्धा कोणता होणार आहे, तर तो सुद्धा कसा होणार आहे, अर्थातच तो आपण मोजू शकू का नाही, तर अर्थातच आपण तो मोजू शकणार नाही. त्यामध्ये अनंत घटक येतात, म्हणून हा सुद्धा अनंत संच होणार आहे. तर हा सर्व स्वाध्याय तुम्ही पूर्ण करायचा आहे. त्याचबरोबर जे समान संच मगाशी जी व्याख्या सांगितली ती, त्यावर आधारित उदाहरणं आणि सराव संच 1.2 मधले जे 3 उदाहरणं मी समजून दिले ते 3 उदाहरणं आणि हे आत्ताचा स्वाध्याय म्हणजे 4थं उदाहरण, हे सर्व तुम्ही वहीमध्ये पूर्ण करायचं आहे. आणि हे पूर्ण करत असताना काही अडचण किंवा शंका आली तर जरूर विचारायचं आहे. धन्यवाद.